नाफेडची खरेदी आता कुठे सुरू झालेली आहे आणि सप्टेंबर अखेर पर्यंत सगळा सोयाबीनचा जे काही उत्पन्न आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये आलेलं आहे। सोयाबीन हे 12 महिन्याचं कोरडवाहू पीक असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचं कॅश क्रॉप म्हणून ताबडतोब जसं जमेल ते विकलं आणि त्या सोयाबीनचा जो भाव आहे शेतकऱ्याला 3,500 ते 4,000 पर्यंत मिळालेला आहे। आपलं एमएसपी जरी 4,892 असलं तरी शेतकऱ्यांनी कमी किमतीमध्ये ते सोयाबीन विकलेलं आहे। महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये महोदय मला संरक्षण द्या, मला बोलू द्या अगोदर, मग नंतर बोला। आपण मला बोलू द्या, नंतर बोला। एक मिनिट बसा। पेनची खरेदी करून बरेच महिने उलटलेले आहेत। त्यांनी जे वक्तव्य केलं की नुकतीच सुरू केली 100% खोटा आहे। या वर्षी देश पातळीवर जी काही सोयाबीनची खरेदी झाली त्याच्यापैकी रेकॉर्ड खरेदी ही महाराष्ट्र सरकारने केली आणि म्हणून यांचं वक्तव्य चुकीचं रेकॉर्ड जाऊ नये हा नंबर 1 आणि जनतेची दिशाभूल होऊ नये नंबर 2 असे विषय आपण त्या रेकॉर्डवरून वगळून टाका ही विनंती। महोदय माझा त्या संदर्भात कुठलाही हरकत नाही, त्याच्यावर मला बोलायचं नाही। माझं असं म्हणणं आहे की नाफेडनी जी काही खरेदी केलेली आहे त्याची एमएसपी जी आहे मिनिमम सपोर्ट प्राइस ही 4,892 आहे। असं असलं तरी शेतकऱ्यांनी कॅश क्रॉप असल्यामुळं आणि 12 महिन्यामध्ये शेतकऱ्याचं एकमेव कॅश क्रॉप असल्यामुळं सप्टेंबरला जे त्याच्याकडे जे सोयाबीन आलेलं आहे त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं जसं जमेल त्याने विकला आणि म्हणून त्यांनी 3,500 ते 4,000 मध्येच त्याचं सोयाबीन गेलेलं आहे। म्हणून आज जो काही सोयाबीनचं जे उत्पादन खर्च आहे आणि मिळणारं उत्पन्न आहे याच्यामध्ये मोठी तफावत आलेली आहे। म्हणून महायुतीने सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सोयाबीनला भाव देऊ असं म्हटलेलं आहे। माझी अशी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा जो भाव फरक आहे 4,892 चा जो एमएसपी ची किंमत आहे या व्यतिरिक्त सर अगोदर ज्या शेतकऱ्यांनी खरेदी स्वस्तात केलेली आहे त्याचा भाव फरक हा 2,000 ते 3,000 रुपयाचा येतो आणि म्हणून हा जो भाव फरकाची जी रक्कम आहे 2,000 ते 3,000 ही प्रति क्विंटल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी, तेव्हा कुठे शेतकरी वाचणारे। अदरवाईज सर शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त झालेला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये गुंजखेड गाव आहे, तिथे एका गावामध्ये 17 आत्महत्या झालेल्या आहे। म्हणून शेतकऱ्याला वाचवण्याची गरज आहे। दुसरं आपण रोजगाराविषयी चर्चा अभिभाषणामध्ये झालेली आहे। एमआयडीसी आमच्या मेकर मध्ये आणि लोणार मध्ये नावाला आलेली आहे, एमआयडीसी सुरू झालेली नाही आणि म्हणून एमआयडीसी सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, आम्हाला अतिरिक्त जमीन देण्यात यावे। मेकरचे प्रश्न आहेत, लोणारचे प्रश्न आहेत, आणखी प्रश्न आहेत, मला आपण बोलायला संधी दिली त्याबद्दल राज्यपालाच्या अभिभाषणावरती बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी मनापासून अध्यक्षांचा आभार मानतो। मी राज्यपालांच्या अभिभाषणावरती ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला त्यावेळेस राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जे मुद्दे आलेले आहेत ते एकूण मुद्दे बघितल्यानंतर राज्याला दिवास्वप्न दाखवले जाते की काय अशा पद्धतीची परिस्थिती राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आली। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये परिच्छेद क्रमांक 32 नुसार राज्यपाल कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासंदर्भात शासनाने केलेला प्रयत्न सांगतात। पण त्यामध्ये अध्यक्ष महोदय मला आपल्याला सर्वांना लक्षात आणून द्यायचं आहे की नाशिक नंतर तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ हा द्राक्षाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून उपराजधानी म्हणून ओळखला जातो। गेली 10 वर्ष झाली कापसासाठी आंदोलन होत आहेत, सोयाबीनसाठी आंदोलन होत आहेत, पण द्राक्षाच्या दरवाढीच्या बाबतीत मध्ये किंवा द्राक्षाला एमएसपी प्राइस मिळावी या संदर्भात एकही आंदोलन त्या ठिकाणी आम्ही उभं केलेलं असताना सुद्धा सरकारकडून तसा प्रतिसाद आम्हाला अध्यक्ष महोदय मिळालेला नाही। माझ्या मतदारसंघात 16,500 हेक्टर द्राक्ष आहेत, पण शासनाच्या धोरणामुळे गेल्या 3-4 वर्षामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर हजारो हेक्टर द्राक्षे माझ्या मतदारसंघामध्ये कमी झालेले आम्हाला बघायला मिळतात आणि त्याची कारणं अनेक आहेत। 18% औषधांवरती जीएसटी लावला जातोय, बेदाणा दरावर कुठल्याच पद्धतीचं शासनाचं नियंत्रण नाही आणि अपेक्षेप्रमाणे दर मिळावा म्हणून कोल्ड स्टोरेज मध्ये जर आम्ही बेदाणे ठेवले तर 18% जीएसटी त्याच्यावरही लावला जातोय। त्याच्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय निसर्गाची जी अडचण निर्माण झालेली आहे, अवेळी पाऊस जो आज पडतोय त्यामुळे
द्राक्षाच्या शेतीच्या बाबतीमध्ये किंवा द्राक्ष शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आम्हाला सर्वांना बघायला मिळतंय. आज डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य शासनाकडे मागणी केली, तर राज्य शासनाच्या पोर्टलवरती 3 हेक्टर पेक्षा ज्या शेतकऱ्याची जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्याची कुठलीही नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जात नाही. 3 हेक्टर पेक्षा जास्त ची नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जावी. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, परिच्छेद क्रमांक 44 मध्ये राज्यपाल महोदयांनी वेगवेगळ्या पिकांना दिलेली नुकसान भरपाई सांगितली, पण माझ्या मतदारसंघातल्या एकूण झालेलं नुकसान 11,057 पंचनामे माझ्या मतदारसंघातले झाले. त्यामध्ये 4810 हेक्टर जमीन क्षेत्र बाधित झालेलं आहे. पण गेल्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ज्या पंचनामे ज्या क्षेत्राचं झालं त्याचा एकही रुपया माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाहीये. ही माझ्या मतदारसंघातली खरी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की द्राक्ष उत्पादनाला जेवढा खर्च येतो तेवढं उत्पन्न आज द्राक्ष शेतकऱ्याला मिळत नाहीये. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शासनानं कुठेतरी निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला दुसरी विनंती अशी आहे की आज विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रार शेतकरी बांधवांकडून येते आणि या विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बळी घेतला जातोय. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगतो, राज्यात संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, पेरू, आंबा, डाळिंब, काजू, पपई या सगळ्या फळ पिकांना विम्याचं संरक्षण मिळतंय. हंगामी पिकांसाठी 1 रुपयाचा विमा हप्ता मिळतो, पण राज्य शासनाकडून 1 रुपयाचा विमा हप्ता जो मिळतोय त्याचं शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी त्याच्याकडे पाठ फिरवतात. जर प्रतिसाद मिळाला तर संरक्षित रक्कम मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा आज घडीला प्रतिसाद सुद्धा या विम्याच्या गोष्टींकडे दिला जात नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की समूह जिल्ह्यामध्ये ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा या माध्यमातून बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये विमे आखले जातात. या कंपनीचं ऑफिस हे येरवड्या जेल रोडच्या तिथे आहे. पण अध्यक्ष महोदय, या कंपनीनं वेळेवरती विमा न दिल्यामुळे, या कंपनीनं विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवरती अन्याय केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्याची वेळ आली. अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की येरवड्या जेल रोडवरच्या यांच्या ऑफिस मधून यांची रवानगी थेट येरवड्याच्या तुरुंगात अध्यक्ष महोदय केली पाहिजे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे. अध्यक्ष महोदय, यापुढे जाऊन माझा अत्यंत एक महत्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, परिच्छेद 48 प्रमाणे शिक्षण धोरणाला पाठबळ देण्याचा प्रयत्न राज्यपाल महोदयांनी घेतला, पण आज राज्यातली परिस्थिती अशी आहे की माझ्या मतदारसंघामध्ये गणवेश सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीयेत. पूर्वी हे अधिकार शाळा पातळीवरती होते, जिल्हा परिषद पातळीवरती होते, पण मागच्या सरकारमध्ये हा निर्णय किंवा हे अधिकार राज्य शासनाकडे का घेण्यात आले अध्यक्ष महोदय मला माहित नाही. महाराष्ट्र सारख्या प्रगतशील राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यापीठ आपण उभं करतोय, विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा उभ्या करतोय, कॉलेज उभं करतोय, पण साधा गणवेश सुद्धा जर आपण देऊ शकत नसेल तर या राज्याच्या दृष्टिकोनातून ही खेदाची बाब आहे. अध्यक्ष महोदय, आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आदरणीय अध्यक्ष महोदय, मी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा आहे. ज्या महाराष्ट्र राज्याने देशाला दिशा दिली, प्रेरणा दिली, आचार दिला, विचार दिला, अशा राज्याच्या प्रगतीचा दाखला हा राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणातून मिळाला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा माझ्या मतदारसंघाला आहे. यशवंत भूमी म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघाची संस्कृती जपण्याची जबाबदारी मतदार बांधवांनी माझ्यावर सोपवलेली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे, गावामध्ये शिरून मोठ्या मोठ्या हवेल्या पाहिल्या तरी त्या गावची वेस विसरायची नसते. ही कृतज्ञता मला परिस्थितीने शिकवलेली आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, मला एका गोष्टीचा खऱ्या अर्थानं आनंद आहे की महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक ज्या राज्यामध्ये होतं असं राज्य आहे. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये
1.25 लाख कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे आणि ह्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत 1,13,000 कोटी रुपयाची आर्थिक गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे मागच्या वर्षीच्या 90% गुंतवणूक ही या वर्षी 6 महिन्यामध्येच झालेली आहे. खऱ्या अर्थानं मला माझ्या मतदारसंघातला प्रश्न देखील आजच्या या अभिभाषणाच्या दरम्यान मांडायचा आहे की केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये 3 कोटी पक्की घरं देण्याच्या बाबतीमधलं काम या देशामध्ये केलं आणि केंद्र सरकारचं आता धोरण आहे की या 2024 पासून 29 पर्यंतच्या 5 वर्षामध्ये आणखीन 3 कोटी घरं ही केंद्र सरकार आपल्या देशामध्ये देणार आहे आणि त्यामुळं राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पक्की घरं करण्याचं काम चालू आहे. 2014 पासून आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत 19,55,548 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे आणि त्यापैकी 12,63,000 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी राबवत असताना या योजनेअंतर्गत 3,82,200 घरांचं बांधकाम हे प्रगती पथावर आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारने 4150 कोटी रुपये दिलेले आहेत. राज्य सरकारने 4475 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये पाटण कॉलनीमध्ये 50 वर्षापासून जे लोक राहतात त्यांना पक्की राहण्याची घरं नाही आहेत आणि ज्या जमिनीवर त्यांची झोपडपट्टी आहे त्या जमिनीची लँड यूज परमिशन चेंज करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांजवळ दिलेला आहे. त्याच्यावर निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून सगळी कारवाई उचित होईल आणि त्यामुळे लँड यूज परमिशन चेंज झाल्यानंतर निश्चित स्वरूपी पक्की राहण्याची घरं पाटण कॉलनीचा परिसर असेल, आमच्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या जवळचा परिसर